मंत्री जयकुमार गोरे यांची धाराशिव जिल्हा संपर्कपदी निवड झाल्याबद्दल परंडा भाजपच्या वतीने शहरातील प्रीतम मंगल कार्यालयात रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सत्कार ठेवण्यात आला होता। विशेष म्हणजे ज्या ठिकाणाहून रस्ता एका बाजूने उखडला आहे त्याच्याच बाजूला प्रीतम मंगल कार्यालय आहे। याच ठिकाणाहून अर्धवट रस्त्याचे काम रखडले असून रखडलेल्या रस्त्यावरूनच मंत्री महोदयांचे स्वागत भाजपला करावे लागले। परंडा ते वारदवाडी रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले असून मुख्य रहदारीचा रस्ता ठेकेदाराने एका बाजूने उघडून ठेवल्याने नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। याबाबत काही दिवसांपूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी धाराशिव येथे घेतलेल्या जिल्ह्यातील कामांबाबत आढावा बैठकीत भाजप नेते सुजितसिंह ठाकूर यांनी परंडा ते वारदवाडी रस्त्याचे काम अर्धवट रखडले असून ठेकेदारांना कार्यारंभ आदेशानंतर अनेक वेळा मुदतवाढ देऊनही अद्यापपर्यंत कामे सुरू केली नसल्याचे सांगितले होते। याची दखल घेत मंत्री भोसले यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश बैठकीस उपस्थित असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना दिले होते। परंतु बांधकाम विभागाकडून अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कामाला सुरुवात केलेली नाही। यावरून भाजप ज्येष्ठ नेत्याला प्रशासनात किंमत नसल्याचे स्पष्ट होते। एकीकडे मात्र महाराष्ट्रात इतर अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे पूर्ण होताना दिसत आहेत, परंतु परंडा शहरातील रखडलेले काम सत्ताधारी पक्षाला पूर्ण करण्यास मात्र अपयश येताना दिसत आहे। याच रखडलेल्या मार्गावर महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे कुलदैवत असणारे कालभैरवनाथ सोनारी येथे मंदिर आहे। या ठिकाणाहून ये जा करणाऱ्या भाविकांना त्रास होत आहे।